आज जे काय म्हणू परब वस मसुरा चतुर्शीमेमधला मुळे परब ते चांदेरवाडी नंदू परब प्रकाश परब पुढे सुद्धा परब सगळं काय दिलं. आता यांना म्हणता मूळ भूमी घेऊन जाऊया आणि त्यांचा आपलं सगळं या मोकळा करूया. त्यामुळे वरकेश्वर माऊली गेला आणि ते आलो. देवी माऊली मंदिर इथे आलो आता. मचुकी गुंफा तू बाराची पुरी तू नाव. आज जे काय म्हणू परब वस मसुरा चतुर्शीमेमधला मुळे परब, पण जे काय म्हणू त्यांचं मूळ जो काय पूर्वज जो काय म्हणू आज रासमाच्या हडतून म्हणजे ज्या ठिकाणी गेला त्या ठिकाणी कुटी मारली मटी रचवली जे काय म्हणून शुभ गोष्टी त्या ठिकाणी राहिले. आणि आता मागीलची बाराची पुरी म्हणून जी काय लेकरा बाळा आज परपवासाची जी काय म्हणून सर्व जी काय लेकरा बाळा या ठिकाणी येऊन जी काय तुझ्याजवळ या ठिकाणी सालाप्रमाणे ओटी भरलेली आहे त्याप्रमाणे आज लेकरांवरती तुझी सदैव कृपा दृष्टी राहून महिन्याचे 30 दिवस वाढीच्या 12 महिन्यात राखण राखवाडी ठरवलं. आज रासमाच्या हरतूळ चतुर्शीमेच्या 12 पादाचा मर्यादेचा तुझा एकमत केला. आज परपवासाच्या घरच्या आकाराची वशी कुळाचाराची निर्वशाची ठिकाणबंदी महापुरुषाची समज घातलं. तुझे 6 चाळे 8 ठाळा 24 ब्राह्मण उभे करून 12 बेकार 12 12 कोणी इथला दे चाळू इथला दे कोणी दांडेकर आकारी ब्राह्मण करलायचा चतुर्शीमेचो अधिकारी चांबार चाळू उभदेव तासलोदेव जळमदो सिद्ध महापुरुष 4 दांडेकर 9 कुणी उभे करून 5 मेळेकार रवनाथ काळका पावना कमळादेवी इथला देवी पत्रादेवी कुरमुरे तळतुल्याचो घोडगत लोऱ्याचो चाळू 12 पूर्वज मायेचो पूर्वज नदीद्वारेची मालकीन कातीकुमारी सिद्धेश्वर कुठतडीचो मोंडा 8 12 3 5 उभे करून राजसत्ता पूर्वसत्ता उभी करून खंजीर अधिकारी उभं करून मांडाचो अधिकारी मांडाचो देवतार उभो करून कोण जरी आज लेकरांच्या मागे पण बावकीतून मित्रातून आजूबाजूवाल्यातून पाहुण्या स्वाऱ्यातून वाजे दुश्मनातून 384 खेड्यामधून जरी कोणी काहीतरी केला असला गाजे सोडेल लावतो जाप थाप करणी धरणी नाचाडीचा कारण सोडणीचा कारण कशाही भाषेत जरी करता वाचला गारुडी पद्य समजानी पळवणी त्यातले मानता असले आप्रीत निराकार असला हाके बाकीचा असला पाहिजे चारणी गाडणी असेल नाचगाज असतील नवसमांत असतील म्हणत कोणी माझ्या पाहुणे नाचते निर्वश असेल तुझ्या टाया पायच्या अंगठ्याखाली दाबून टाकून आज जे काय म्हणू आज मुळे परब जो काय म्हणू सर्व या ठिकाणी इले आणि जी काय म्हणू तुझी सालाप्रमाणे ओटी भरली त्याप्रमाणे आज मुळे परबाचा जो काय चांदेरचो जो काय म्हणू ब्राह्मण देव आणि जो काय म्हणू आज 12 पूर्वज आज या ठिकाणी उभो करून आज त्याच्यावरती जरी त्या ठिकाणी बंधन केलेलं असेल तर तू आज मागच्या मागे हटून आज लेकरांच्या सगळ्या अगदी 12 पूर्वज त्या ठिकाणी उभो राहून आज जी काय लेकरा बाळा मुंबादेवीच्या छायकले आहे तर त्या ठिकाणी मुंबादेवीचा महालक्ष्मीच्या महाकालीच्या जरीमरीच्या भाईकाळीच्या मसोबाचा एक मत करून ज्या ठिकाणी राहत आहेत त्या ठिकाणदाराची तू समज घालून इथपासून शहरापर्यंत जी काय लेकरा बाळा आहेत त्यांचा तू सांभाळ करून त्यांच्या घरात भरभराट आणून नोकरी धंद्यात याच देऊन शहरात सोडून दे 5-25 मिळून दे धंद्यावारामध्ये बरकती आणून दे गाडी घोड्यामध्ये सांभाळ कर विद्या देवते समजून विद्या लेकरांच्या साह्यावरती आणून देऊन काही जरी लेकरांच्या हातून लेकरांच्या वडिलांच्या हातून आजोबाच्यातून पूर्वजातून काहीतरी बोलण्या चालण्यामध्ये कर्तव्य देण्या घेण्यामध्ये काहीतरी चूक भूल झालेली असेल तर ती गंगेच्या पाण्याप्रमाणे शुद्ध करून चूक तुझ्या पदरात घेतला चूक लेकरांना देऊन लेकरा जातील त्या ठिकाणी यश यायला पाहिजे जिथे शब्द टाकतील ते शब्द रुचायला पाहिजे जिथे पाऊल टाकतील ते पाऊल पुढे पडायला पाहिजे तद्विज देव जी काय तुझी सालाप्रमाणे या ठिकाणी ओटी भरले ते पावन करून घे यश दे आणि बारा माते की जय जो काय पहिल्यापासून संकेत तू पडला बोरा काय करणार मानायला पाहिजे आम्ही मानतो ना असा कसा नाही मानणार सगळे मानतो
हा जो आम्हाला प्रसाद पण मिळाला आता हे आम्हाला माहिती नव्हतं. त्यांच्याकडे आज ब्राह्मण भोजन होतं आणि हा प्रसाद आता नशिबाने किंवा हा पण जो प्रसाद मिळायला नशीब लागतो आणि खरं तर आज आम्हाला हा महाप्रसादाचा लाभ मिळतो. खूप बरं वाटतं आहे देवीच्या आशीर्वादाने, खूपच बरं वाटतं. माऊली भरतेश्वर तुमची कृपा असल्यामुळे एवढं म्हणजे काय बोलूया आज बोलतात ना 101 कसं दिसतंय चेन 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 सकाळपासून काहीतरी निगेटिव्ह गोष्टी नंतर पॉझिटिव्ह नंतर काय वेगळंच चाललं आहे सकाळपासून. मग स्वतःचा घसा गेला आहे आणि तरीही एवढी पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन चाललो आहे ना आम्ही आणि मस्त वाटतं. म्हणजे इथून मिळत चालली आहे इकडचं पण जे वारूळ आहे भराडी देवीसारखं सुंदर सुंदर. आता बघा ना गावकऱ्यांनी मस्त मला वेलकमिंग केलं. मला बोलले जेवूनच जा प्रसादाचा लाभ घेऊन जा. तर आता जेवू आम्ही. केवढी श्रद्धा असते बघा देवावरती. ह्या मंदिरात पण काकांना का भेटलो मी, सावंत काका म्हणून आहेत ते होते इकडचेच. त्यांनी स्वतःहून सांगितलं की मला ना पॅरलिसचा अटॅक आलेला आणि अर्धा भाग माझा हे झालेला म्हणजे लकवा मारलेला त्याला. तर काका बोलले 3 दिवसामध्ये माझा डिस्चार्ज झाला, 3 दिवसामध्ये. आणि ते बोलले मला काहीच नाही, माझं पूर्णपणे ना मी देवाचंच आपलं हे माऊली भरतेश्वर ह्याचंच नाव सारखं हिचंच नाव सारखं घेतो आपल्या देवाचं म्हणजे जे ग्रामदेवता कुलदेवता त्याचंच नाव घेतो सारखं. मला 3 दिवसामध्ये डिस्चार्ज मिळाला. आणि ते बोलले बाकी कोणच नाही, मी कुठे जातही नाही, कुठे पाया पडायला म्हणजे कुठे मी काही हे करत नाही. मी फक्त हे आमचे गावचे जे देऊळ आहेत माऊली भरतेश्वर त्या दोघांच्या पाया पडतो मी. मला एवढं म्हणजे मी काय सांगू, जे ऐकलं ना त्यांचं मला एवढं वाटलं की आहे यार. आणि ते जे गारणं घालत होते ना काका तेच त्यांचंच बोलतो मी. म्हणजे एवढी श्रद्धा असते ना यार देवांची लोकांची देवावरती खूप. म्हणजे हे ऐकूनच मला असं हे होतं मी काय बोलू तुम्हाला. आणि इकडची माणसं पण एवढी गोड आहेत ना, काकांचा किस्सा आहे. एवढं जेवायला बसा डायरेक्ट ऑन द स्पॉट आम्हाला बोलले की जेवायला बसा. एवढी लोक आहेत आम्ही ऑलमोस्ट 20 लोक ते आहोत, 20 क्रॉस लोक. त्याने बोलले जेवायला बसा तुम्ही म्हणून. आणि जेवण पण एवढं टेस्टी यार ना. बटाट्याची भाजी, सोलकढी, लापसी होती, डाळ भात सुंदर सुंदर एकदम म्हणजे काय होतं यार मजा आली खरंच. हेच काय तुम्हाला सांगून आज सकाळपासून परत तुम्ही हा सेम सगळा ब्लॉग बघताना तुम्हाला आपोआप कळेल कुठेच खोटं नाही आहे. मी स्वतः आता थोडा वेळ मला कसं कधी होत नाही असं ट्रॅव्हलिंगमध्ये असं झालं आहे. आणि आता मी एवढा फ्रेश आणि एवढं बरं वाटतं ना. थोडं आहे अजून पण मला दर्शन घेऊनच बरं वाटतं. मी जेवणार पण होतं बाहेर. मी विचार केला आता आमचा बाहेर जेवायचा प्लॅन होता, काहीतरी बाहेरचं खाऊ आता कारण घरी परत कुठे जाणार एवढ्या सगळ्या बाईक आल्यात. इकडे टायमावरती आता वाजलं की 2:20 झाले. 2:20ला 2:30 वाजता बरोबर इथे आम्हाला बोलली जेवायला बसायला, जेवायच्या टायमावरती. आता तुम्ही सांगा किती योगायोग आहे आणि किती देवाचं म्हणजे कृपा आहे यार आमच्यावर. मामा भाचीचं चांगलं प्रेम उतू चाललंय. मामा आणि भाचीचं चांगलं प्रेम उतू चाललंय बोलून. चांदेरवाडी पाहिजे. हो ना, इथून पुढे आतमध्ये. ठीक आहे, थँक्यू. पुढून ना बाई याच रोड ते चांदेरवाडी नंदूपर प्रकाश बरोबर पुढे रस्त्याच्या कडे कसं कडेकडे आहे. होय ना. किती वेळ लागेल लागणार गाडी आहे.
गाडी येत जातात हा हो काका प्रकाश परब आहे नंदू परवांचा घर किती दर्शन चांगलं भेटलं रे बाबा छान छान मी प्रथमेश बोलतो चॅनल नाव आहे 17,000 आहेत फॉलोअर्स हा बघ नक्की हा भाई आम्ही जाऊन येतो हा सर्व शक्ती आज एकत्रित भेटू दे होऊन जाईल आमच्या राखीने सुद्धा परवानगी सगळं काय दिलं आता यांना म्हणता मूळ भूमी घेऊन जाऊया आणि त्यांचा आपल्या सगळ्या या इकडे मोकळा करूया त्यामुळे वरकेश्वर माऊली गेला आणि ते आलो त्यांची जर इच्छा असली त्यांची इच्छा असली तर आमचे होणारा गोंधळ वर्षी गोंधळ होता कोण घ्यायचा नंबर नाही तरी भराडी मावळी येतात रोवणात काळकाळी पाहुणे चतुर्थी में तो अधिकार तो आकारी ब्राह्मण कलतो चांबारचा पूर्वदी पूर्वसम तो आज मायेचं पूर्वस रातचं अधिकारी रातचे चाळू 12 चाळू तो पिसाळी चाळू 5ची पूर्वी काळकाई पाहुणाई कमरादेवी पत्रादेवी इटला देवी 6च्या नंतर चौऱ्याचे उपदेव तासुदेव जळमदेव मशीर सिद्ध महापुरुष तू मूळमाया सातेरी गावचा जैन भरतेश्वर तो आज 12 ब्राह्मण तो आज मुळी असं तो कुळाच्या निरांकार मुळी शक्ती भाव आहे तर माझ्या जे आवलाद हरकून त्यातून सीमे आज जो काय पूर्वज लेकरांचं गेलो त्याचं त्यांनी कुट्टी मारून मोठी लेकरांचं कापडे वाढून आज त्याला 12 पातांनी त्यांना साधूपणा घेऊन आतापर्यंत लेकरांचा संभाळ केला पण आज लेकरांका अकळत नकळत सुबुद्धी दिलंच आणि त्या पण त्यांच्या कुटुंबातली व्यक्ती विजया मुळे परम लेखून तिथला त्यांनी आपल्या कुटुंबाला एकत्रित करून आज मुळीवासाच्या कुळाच्या भेट घडवून घेण्यासाठी जो काय पुढाकार घेतला त्यामुळे आतली अवलाद म्हणून जे काय कुटुंब आज तुझ्या भेटी केलेला असा तुझ्या आज भेटी प्रमाणात मोठी पान भरून भरला फळतो तुझी समज पुरवून देतात तुझे 7 आहे 24 ब्राह्मण 12 कोराजे म्हणून मूळ माय समज गणपती समज पुरवणी जोडून तुझी तू समज घेतो त्याचप्रमाणे त्या 12 पाचाचा तुझ्या 12 पाचाचा सारीपाठ केलं आज लेकरांचं घरचो आकार घरचो निवसी घरचो खुनी आज सामीलपणा प्रमाण ज्या गावात लेकरा गेली थंय जरी आज लेकरांका आतापर्यंत सांभाळायच्या पुढे सांभाळ करून आज तू मुली असायच्या कोळ्यानं जसं आतापर्यंत लेकरांच्या हाके बागे प्रयत्न करतो तू पावलंस तसं पुढे पाहून लेकरांची जी काय तुझी भेट घडवून घडलेली असा तर तू आज ती भेट मान्य करून घेऊन पुढे लेकरांचा सांभाळ करून लेकरांच्या मनात जी काय इच्छा असा ती परिपूर्ण करून लेकरा धंद्या उद्योगानिमित्त परदेशात इंटरजेट फिरतजेट तर तुझात करायला चालू पूर्णपणे त्याची रखवाली करे त्याचपणे देण्या घेण्यापासून बोलण्याचा असून आज कोणत्याही व्यवहारा बसून आज लेकरांच्या पाठी जरी अकळत नकळत जरी कडी नजर ठेवून आज लेकरांका नाहक त्रास देण्याचा प्रयत्न करी असतात तर तुझा आज करलेलो चाळो त्याप्रमाणे पोहोचून आज लेकरांच्या जसं आतापर्यंत सांभाळ केलाय याचे पुढे सांभाळ करून आज लेकरांना कोणत्याही प्रकारे हानी नुकसान घडायची नाही अशा प्रकारे तो आज मुळीवासाच्या कुळाच्या निरांकारण तो आज मुळीवासाने आदिशक्ती भावाने जशी जबाबदारी उचलली असेल पुढे जबाबदारी उचलून जी काय तू येताना शक्ती सेवा चक्री घडवली ती आज मान्य करून त्यांना शुभ आशीर्वाद देशील अशा प्रकारे मी आज वस्तू साखरा करतोय साखरा राजलो केली सेवा मान्य कर राखंदर ही ज्ञानी आणि जर संकेत सगळ्यांका मग
आई सातेरी भराडी माऊली जैन भद्रेश्वर विठार रघुनाथ दामपूर सरोवर तू 12 पाचाची मालकीन मसुऱ्याची न्यायदेवता कालिका पाहुणा रासतेची जागा तुझे 6 साडे 24 ब्राह्मण 8 ठळा 12 कुळा राजी कुशीकर आश्रमी दळकुसूर लेकरा तुझ्याकडे येऊची त्या पदे आय गाव राजी प्रमाणात संपूर्ण लेकरा येऊ तुझी जी काय घोटी पाना नजर पानान सेवा चाकरी करून त्या पदे आज लेकरांनी वार्षिक सेवा चाकरी केलेली सेवा चाकरी तू पूर्णपणे मानवून असलेल्या कुटुंबाचं सांभाळ बघ जो काय लेकरांचा धंदे उद्योग असा त्याच्यात तू बरकरणं अशी तुझी वार्षिक सेवा चाकरी करून घेणं या तुझ्या कामात काही जरी लेकरांच्या पाठीमागे जसा वाचून शेजाऱ्या माणूस घ्यायला इष्टामध्ये आणि पोटानाटात सलग असाल तर तुझ्या साई शाळे सोडून त्याचं बंदोबस्त करून जशी आतापर्यंत लेखाच्या आखेपाखे धावलं मंत्री कामकाजा घडवलं धंद्या उद्योगात बरकत मिळवून दिलं तशी तू आज वर्षाच्या काठी उभी राहणार लेकराची मंत्री कामकाजा घडवणार धंद्या उद्योगात बरकत मिळवून देणार आणि तुझी तू सेवा चाकरी करून घेणार या तुझ्याच कामं असं मी आज दुखंडे व तुका सांगण्याकरता असं सांगण्यात पावसाची राग कंदर येत दे आणि माझे बरा बाय कट आत्ता आलोय आपण तर तुम्हीच सांगा मला कुठे आलो आहेत आपण देऊळ बघूनच समजेल तुम्हाला आंगणेवाडी भराडी देवी या आपण आता देवीच्या पाया पडू आणि मग आपण घरच्या वाटल्या निघून जाऊ आपण थांबा तर आपली मामाभाची गाडी रेडी झाली आहे जी आपली सकाळची जी गाडी बंद पडलेली ना त्या गाडीत परत शिफ्ट होतो बिकॉज तो आपलाच गावातला आहे म्हणून कधी ते आता जाऊ आपण त्यांना घेऊन झालं सकाळी निघालेलं आपण काहीतरी 9:30च्या दरम्यान 10च्या दरम्यान आता वाजलेत 5:30 सगळ्या पोचू मोस्टली 1-1.5 तासामध्ये पोचू मला वाटतं सुमित बाय बाय भेटूया परंपरा प्रतिष्ठा अनुशासन ये इस गुरुकुल के 3 स्तंभ हैं सब में एक चीज सामान्य है अपनी सारी जिंदगी इस गुरुकुल के सिखाए हुए उसूलों पे चलो चला घर आलेले आहे चला
कसं वाटलं बाप्पा आज? मजा आली. कसं वाटलं मामी आज? मजा आली. आता कसं वाटलं? छान वाटलं रे माझ्या राजा. सगळ्या देव्या देवतांना भेटून आपल्या. अरे माझी आई कसं वाटलं आज? कसं वाटलं? मस्त मजा आली. मजा आली. काय बोलते? कसं वाटलं? एक नंबर मस्त देवदर्शन झालं. मजा आली ना आता? हो देवाने दुपारी जेवणाची पण हातात सोय केली आमच्यात. खरंच 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 खूप ते बेस्ट मस्त. बेस्ट ना संकेत? धमाल ना. रेंज झाली ट्रिप आज मस्त. आत्ते कसं झालं दर्शन सगळं? मजा आली. मजा आली. सगळ्या आपल्या कुलदेवतांना भेटलो आपण. हो हो भेटलं वहिनी कसं आलं दर्शन? आणि एकदम मस्त सगळे सगळ्या ना मोठ्याही कसं झालं सगळ्या दर्शनाने? सोनी कसं आलं दर्शनाने सगळं? घराकडे आता दिलं वेदू कसं आलं दर्शनाने? आता कसं आलं दर्शनाने? सुपर आहे. ऑसम. मजा आली ना. खूप चांगले मंदिर, मेमरीज क्रिएट केल्यास परबांची पर्वांचे सर्व ना. जुन्या ऐतिहासिक गोष्टी आणि त्यांचं दर्शन मिळालं. मजा आली. बाय कसं वाटलं? भारी एकच नंबर. मजा आली. बाय सिद्धी इथे तिथे का कसं आलं दर्शन सगळं? छान. असं जातेस तू दर्शनाला कधी पाया पडायला? नाही पहिल्यांदा गेली. वा. बाय गया. बाबू कसं आलं? झोपेत आहेत सगळे झोपेत आहेत. झोपलेलं काय? बाय कसं वाटलं आज फिरून? मस्त मजा आली. मजा आली. बंटू सिद्धू सिद्धू बोलतोय काहीतरी कसं? मजा आली. चला आलोय आपण आपल्या वाडीमध्ये. मस्त झालंय आज म्हणजे दिवसच एकदम. मला ते पहिलं जातात आम्ही हे गाणं लावलेलं कुठलं ते हिरवा निसर्ग हा भवतीने ही सगळी गाणं लावलं आणि एवढ्या आठवणी आल्या ना लहानपणी. सगळे आपापलीच गाणी सांगत होते आणि लहानपणीच्या आठवणी गावातल्या आठवणी मस्त यार. असं बोलतात ना त्या आठवणी घेऊन परत आम्ही मेमरीज क्रिएट करायला गेलेलो. एवढं मस्त वाटलं म्हणजे ही ट्रिप खरंच वेगळी होती. खूप 5 आपण देवळं केली आज आपली आणि खूपच मजा आली. रात्री आपण बोलूया. सनसेट फक्त बघून घ्या एकदा केवढा मस्त सनसेट आहे बघा. आणि रात्री आपण ह्याच्याबद्दल बोलू कारण उद्या आपण निघतोय मुंबईला. तर जरा अरेंजमेंट आणि थोडी करतो की बिकॉज पेट्रोलचा माहिती मला प्रॉब्लेम होता. तो पेट्रोलचा प्रॉब्लेम सॉल्व करतो. आता आम्हाला लास्ट क्रिकेट खेळायचं ते लोक बिचारे कॉल करत होते आम्हाला. आता लास्ट क्रिकेट खेळून मग रात्री आपण फ्रेश होऊन आणि बोलू सगळं मस्त या दिवसाबद्दल. बाकी काय तुम्हाला माहितीच आहे केवढा मस्त दिवस स्पेंड झाला आहे. एवढंच बोलीन. जातो मी क्रिकेट खेळायला. आपण नंतर बोलूया. चला सनसेट खाली मस्त असा क्रिकेट खेळूया. काय वाटतं बघा ना यार. तुम्ही सांगा आता कुठे जाऊ मी कुठल्या ट्रिपला जाऊ. ही अशीच जर आपल्याकडे हे असेल तर मग काय करायचं सांगा. प्रतीक ना. प्रतीक रासन भेटे भाई. चल इकडे वरच्या वाडीच्या इथे राहतो लास्ट. चल चल थँक्यू बाय बाय. चला लगेच क्रिकेट खेळूया आपण फटाफट. काय म्हणते मजा बिजा काय नाही ना. हो पाऊस गेला की करून टाकूया. काय आता कसं आहे प्रोसिजर सांगा म्हणजे आता. प्रोसिजर आता एक खडीकरणचा लेअर झाला. हां खडीकरणचा त्याच्या आधी माती टाकली ना तुम्ही? खडीकरणावर पाणी मारलं भरपूर. ओके. त्याच्यानंतर माती टाकली. तर रोलिंग खडीवर पण रोलिंग केलं होतं. आता खडीवर मातीवर रोलिंग आहे. त्याच्यावर पुन्हा एक खडीचा लेअर आहे. वा. त्याच्यावर पाणी मारणार. ते त्याला मग किती दिवस जातात पाणी मारायला आणि सगळं? नाही ताबडतोब सगळं. पण मग त्याला सुकवायला आणि वेळ लागत असेल ना? काहीच नाही. सुकताच कामा नाही ते ओलं असतं वेळ ते रोलिंग केलं पाहिजे. ओके. आणि त्याच्यावर मग आता पुन्हा माती मारणार परत एकदा लेअर. हा आणि एक यंदाचा पावसाळा ठेवणार असाच. ओके. असंच ठेवणार आणि त्याच्यानंतर दिवाळीच्या आसपास डांबरीकरण करणार. ओके. असं एवढं वेळ लागतो? नाही ते भराव केलाय ना तो ऑटोमॅटिक बसणार. ओके. आणि मजबूत होणार फाउंडेशन. मग ते जे आपल्या 5-6 महिने आहेत हो ते असंच निघते. 4-5 महिने मिळणार. पण गणपतीला असं असेल ना असं म्हणजे असं आपल्या माती गणपतीला असाच राहणार. चांगलं. बरं बरं. पण शक्यतो चिखल होणार नाही अशी माती टाकणार वरती कडू वगैरे टाकून. वा ठीक आहे. मजा. ओके येस येस काय
मस्त मस्त वाटतं. आता गाड्या येतील आपल्या, बरं वाटेल. चाकरमाने हसत आले पाहिजे. वा 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 वा, काय गोष्ट बोललात. मस्त मस्त मस्त. चालेल का? येस येस, चला. A few moments later. कडक असा आंबा पप्पाने दिलाय. जस्ट तिकडे एक झाड आहे, त्या झाडावरून पप्पाने जस्ट काढून आणलं. मस्त खाऊया. रोजच खातोय असं. हे डायरेक्ट हे डायरेक्ट असं आहे ना. कोण कोण हे पण खातात डायरेक्ट, म्हणजे साल. पण बघा, हा असा आंबा असतो. आणि डायरेक्ट हा रस काय गळतो बघा. कमाल यार. गावाला आम्ही असे आंबे खातो. तो मोठा माणूस असू दे, छोटा माणूस असू दे, असेच आंबे खातो आम्ही. त्याने दिले. हे सगळं मिळालेलं आहे. होमाचं जे सामान ते जरा उघडतो आम्ही. काय हवे तू? ही फोटो फ्रेम बघा, काय मस्त बाप्पाची. हे इथे झालं ऑलरेडी. काय रे मस्त. तर मित्रांनो, फायनली आज तो लास्ट दिवस परत आलाय कोकणातला आपल्या. उद्या आपण निघतोय आणि आज खूप 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 मजा आली. म्हणजे अनएक्सपेक्टेड ट्रिप होती आपली, जी देवांना जे भेटायला गेलो आपण. ती खरंच म्हणजे काय बोलू यार, सगळं म्हणजे आमची ती ट्रिप आहे ना. मी इमॅजिन करायचो की होईल कधी, एवढी माणसं कधी येतील, कधी आपण अशी ट्रिप करू की एक जाऊन येऊ सगळ्यांनी पाया पडून. म्हणजे आम्ही जात असतो नॉर्मली, पण सगळे मिळून कधी जातील. परत ते बसमधून टाईमपास करत आम्ही, ते खरंच मजा आली. आणि जे काय दिवसभरात सरप्राईज मिळालं देवाकडून सुद्धा. बस बंद, त्यानंतर मग ब्राह्मण जेवण, त्यानंतर मग 5 देवणांचं आपल्याला दर्शन मिळालं. मूळीये परत करून आपण जिकडून आहोत त्यांच्या घरात आपण गेलो, त्यांच्या घरात मूळ घरात आपलं दर्शन घेतलं. खूप मोठी गोष्ट आहे सगळी. म्हणजे हे होमाच्या नंतर घडवून घेतलं देवाने. आणि एकत्र कधीच एवढं पॉसिबल नव्हतं. गणपतीला पण असतो, पण गणपतीला आपण घर सोडू शकत नाही, बिकॉज आपल्या घरी देव येतो म्हणून. पण हे सगळं झालं आणि खूप मजा आली. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी या दिवसभरात या पूर्ण वीकमध्ये घडल्यात. या 7 दिवसामध्ये असं वाटतंय ना की आपला रस्ता, घर पॉझिटिव्ह, काय काय झालं. आपलं दैवत लोकांना भेटायला गेलो होते. खूप साऱ्या गोष्टी खेळताना मजा आली. मे महिन्याच्या खूप सुट्टी आठवल्या. बस अजून काही बोलत नाही मित्रांनो. आपल्या भागीरथी निवासला उद्या बाय बाय बोलूया. आणि काय 2-2-3-2.5 महिन्यानंतर परत यायचं आहे आपल्याला. 14 सप्टेंबरला बाप्पा येतो. बाकी काय देव जर म्हणजे भागीरथी निवास जर बोलवत असेल गणपतीच्या आधी, तर बघू आपण, करू आपण, येऊ. कारण कोकणचे ब्लॉग्स सगळ्यांना आवडतात. माझं घरच जे आहे ना हे सगळ्यांना एवढं आवडतं ना. किती लोक बोलतात की बंगला बिंगला सगळं ठीक आहे, पण तुझं जे कौलारू घर आहे ना ते एवढं भारी आहे ना. म्हणजे खूप आवडतं लोक. आता फोटोज खूप आवडतो जेव्हा मी टाकतो ना आल्या की भाई पोचलो, रेड बायकर घ्या, माझे प्रॅस्टर लोक डी-वाईड घ्या. परत कोणी पण बघतं ना जेव्हा माझ्या स्टोरीला हा फोटो, त्यांना कळलं की भाई प्रथमेश कोकणात आहे, ह्याला फोन करू नये, ह्याला डिस्टर्ब करू नये, कारण की तो मस्त श्वास घेतो आहे कोकणात जाऊन. बस एवढंच, आणि एन्जॉय करतो. तर मित्रांनो झोपतो आता. उद्या परत आपल्याला सोलो राईड करायची आहे. माझ्याबरोबर राहा सोलो राईड करेपर्यंत. आणि काय आपल्या मुंबईला परत मचवायची आपल्याला कडाकमध्ये. हां, आणि सांगायला हे विसरलो की हे सगळे व्लॉग तुम्हाला, ही जी आमच्या खड्यातली जी मजा होती रील करताना, परत सामान ठेवताना जी मजा होती, होमामध्ये काय काय झालं, प्रिपरेशन कसं होतं, या सगळ्या गोष्टी या सगळ्या व्लॉगमध्ये कसं वाटलं तुम्हाला, आणि कसं काय म्हणजे काय कमेंट कराल किंवा काही म्हणजे काय तुम्हाला काय फील झालं ते नक्की कळवा मला खूप आवडेल ह्याच्यातून. आणि बस असेच ब्लॉग तुमच्यासाठी करत राहीन. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चला उद्या सोलो राईडला.
तुम्ही पण मला सोड राईट लवकरात लवकर कोकणामध्ये. घरी येत आहे का राहायला काकीला सांगून ठेवतो. सांगा मला तसं. बाय बाय.